धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बातमी आहे ती पुण्यातल्या मुंढवा प्रकरणातली। पुण्यातील मुंढवा येथील महार वतनाच्या जमिनीच्या गैरव्यवहारात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा पहिला पुरावा हाती लागलाय। पार्थ पवारांनी 4 वर्षांपूर्वी त्या जमिनीची सुनावणी तात्काळ घ्यावी अशा आशयाचं एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय। 1 जून 2021 रोजी दिलेलं हे पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे, ते तुम्ही पाहत आहात। त्यामुळे अजित पवारांनी पार्थ पवार यांचा यात थेट संबंध नाही असा जो दावा केला होता तो खोटा ठरतोय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। पार्थ पवार यांचं या पत्राविषयी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय म्हटलंय पाहूया। या कंपनीची स्थापनाच केवळ ही जमीन परत घेण्यासाठी झाली होती आणि त्याला 2021च्या पत्राचा आधार पण आहे। आणि कागदोपत्री ते झालेले तेव्हा स्थापन। ठीक आहे। पण त्यानंतर काही घडलं नाही। 1 जून 2021 रोजी पार्थ पवार यांनी पत्र दिलं की शीतल तेजवानीच्या पत्रावर कारवाई करावी। 4 वर्ष आधी 4 वर्ष आधी। आणि त्यानंतर मग कारवाईला सुरू झाली, मध्ये काय अडथळे आले असतील आणि 30 डिसेंबर 2024ला शीतल तेजवानीने पैसे भरले ॲक्च्युली, आणि 6 महिन्यामध्ये व्यवहार सुद्धा। हा मोठा पुरावा आहेच, ठरू शकतो नाही हा पुरावा आहेच, परंतु त्याहीपेक्षा जर मी कोणाला पॉवर ऑफ अटर्नी दिली किंवा कोणी माझ्या कंपनीच्या वतीने काही केलं तर त्याची जबाबदारी माझ्यावर येते। प्रायमा फेची FIR मध्ये नाव नसेल वगैरे सगळं मान्य आहे, परंतु त्यानंतर सगळ्या चौकशीमध्ये जे मला कळू शकतं, जे सामान्य माणसाला कळू शकतं, ते पोलिसांना आणि प्रशासनाला का कळलं नाही, हा परिस्थितीजन्य पुराव्याशिवाय अधिकृत पत्र आहे। त्याचं सार असं आहे की शीतल तेजवानीने पत्र दिलेलं आहे, ही जागा त्यांच्या आणि वतनदारांच्या वतीने त्यांच्या नावावर करावी असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही घेऊ वगैरे असं कुठं म्हटलेलं